आणि सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलती साला जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडे तुला. म्हणजे काय, ऊर्ध्वमुखी आलवेला म्हणजे ऊर्ध्वमुखीला म्हणजे मूलाधार ते ब्रह्मरंध्र. मी सातत्याने आपल्या सर्वांना जे काय संतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाची प्रचिती आलेली आहे आणि त्या प्रचितीचं निरूपण तुम्हाला मी सांगत आहे. म्हणून ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ते शाने, प्रचितीविने दैनिवाने. जर आपल्याला आत्मप्रचिती आली नाही, आत्मानुभव आलेला नाही, तर आपलं ज्ञान व्यर्थ जाणार आहे. म्हणून जास्तीत जास्त जोर कुठे मारलं पाहिजे, तर आपला आत्मानुभव आहे. आपल्याला आत्मानुभवाच्या वाटा आपल्याला चोख व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रत्येक वेळेला साधनेकडे येतो. कारण साधना हीच माणसाला तारू शकतो. जोपर्यंत आपली इंद्रिय आपल्या आत्मस्वरूपाशी आत्मतत्वाशी बांधली जात नाही, आत्मतत्वाचा अनुभव आणून देत नाही, तोपर्यंत मनुष्य बाहेरच पळतो. आणि बाहेर पळणं म्हणजे स्वानुभव नाही आहे. कारण बाहेर जे काय दिसतं जगामध्ये, जे जगामध्ये दिसतं ते खरं नाही. कारण लिहिले माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नाशे. आणि ब्रह्म असतचे असे सर्व काळे. आजही आहे, याच्या आधी होता आणि याच्या नंतर पण ब्रह्म आहेच आहे. आणि म्हणून त्या ब्रह्माची अनुभूती आपल्याला येण्यासाठी ज्ञानोबरायांनी जे काय आपल्याला ह्या प्रक्रिया दिल्या आहेत किंवा स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत किंवा ठाईचं बैसून करा एकचित्त, एका जागेवर बसून आपलं एक चित्त एकाग्र चित्त कसं करायचं याच्यासाठी दिलेले सगळे अनुभव आहेत. त्याचं उल्हाट शक्तीच्याने उजीवडे. म्हणजे आपली कुंडलिनी जर ऊर्ध्व दिशेला म्हणजे मूलाधार ते ब्रह्मरंध्र इकडे यायला लागली, शक्तीच्याने उजीवडे म्हणजे ती शक्ती आपली काय करते, ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला येते. आणि उजीवडे म्हणजे आपल्याला ज्ञानप्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये, ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानदीप आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दीप लावला जातो. आणि हा दीप लावण्याचं कार्य संत करत असतात आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान आहेत ते जयाचेने गुह्य ज्ञान प्रगटे जनी, ज्यांच्या सान्निध्यात राहून ज्यांच्या नामाच्या माध्यमातून गुह्य ज्ञान प्रगटे जनी सर्व लोकांना गुह्य ज्ञानाची प्रचिती आणून देतात. आणि म्हणून इथं आपल्याला ज्ञानोबा सांगतात तिथं उल्हाट शक्तीच्याने उजीवडे म्हणजे उल्हाट शक्तीच्याने उजीवडे म्हणजे काय, वरच्या दिशेला ती कुंडलिनी धावते आपल्या आणि आपल्याला ज्ञानाचा उजेड पडतो. उजीवडे म्हणजे उजेड पडतो ज्ञानाचा आणि तो उजेड आपल्याला मरणाच्या शेवटपर्यंत आपल्याला तो सोडत नाही. ज्ञानप्रकाश जो आहे तो माणसाला शेवटपर्यंत सुटत नाही आणि ते ज्ञानप्रकाश, तो आत्मप्रकाश, तो तत्वमसी जो उपदेश आहे तो माणसाला तिथपर्यंत पोचवतो. मन पवनाचे सुरवाडे. आणि काय त्यावेळेला काय होतं, मन आणि प्राण यांच्या अनुकूलतेने मन पवनाचे सुरवाडे म्हणजे मन आणि आपला प्राण यांना घेऊन 17वीचे पाणीयाडे, 17वीचा जो तळा आहे जे आपल्या ब्रह्मरंध्रात, 17वीचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लोरुगाशी आणि समाधी भोजे निजळीशी बुझावणी. म्हणजे 17वीचं स्तन्य आहे. आपल्याला माऊली काय करते, स्तनपान करते. पण कोणतं स्तनपान करते तर 17वीचे. म्हणजे 17वी एक जीवन कळा आहे, जीवन जगण्याची कळा आहे. म्हणजे भगवंताशी एकरूप होण्याची कळा आहे, नवे नवे भगवत स्वरूप होण्याची कळा आहे. भगवत स्वरूपच आपण होऊन जातो, भगवदाकार वृत्ती होते आणि त्या वृत्तीकडे वळण्यासाठी
प्राण, मन आणि पवन म्हणजे मनाला आणि प्राणाला ब्रह्मरंध्रात घेऊन जायचं. आणि तिथे जे तळ आहे, चंद्रामृत म्हणजे अमृताचं तळ आहे, बलिया विले. आणि त्या अमृताच्या तळ्याला काय होतो, अमृताच्या तळ्याला स्पर्श होतो. आपली कुंडलिनी जर वरच्या बाजूला उल्हाट शक्तीचे उजीवडे वरच्या बाजूला जायला लागली, ते आपल्याला ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि मन आणि पवन, मनाच्या आणि प्राणाला एकत्र आणून आपण ब्रह्मरंध्रात नेला की आपल्याला जे 17वीचं जे तळ आहे म्हणजे चंद्रामृत आहे, ते चंद्रामृत काय होतं, थोडंसं कलंडलं जातं. आणि तिथून मग काय होते, तर त्या तळ्यामध्ये असलेलं चंद्रामृत ही कुंडलिनी काय करते, कुंडलिनी शक्तीच्या तोंडात पडतो. आणि मग तिथून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं, खरं ज्ञान तिथून प्राप्त होतं. म्हणून इथं काय लिहिलंय, ते तर उल्हाट शक्तीचे उजीवडे मन पावनाचे सुरवाडे. बघा, आपण सगळे साधक आहोत. प्रत्येक साधकाने ज्ञानोबारांनी काय लिहिलं त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत का नाही ह्याची प्रत्येकाने अनुभूती घ्या. कारण जे आपल्याला संतांनी लिहिलं आहे म्हणजे गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती, याला म्हणतात त्रयभक्ती. आणि ही त्रयभक्ती कोणी करत नाही. आणि त्रयभक्तीच खरी आहे. म्हणजे गुरुने जे आपल्याला दिलेलं आहे ते शास्त्रामध्ये आहे मग ते खरं आहे. आणि गुरुने लिहिलं आहे आपल्याला आणि ते शास्त्रामध्ये पण आहे, पण आपल्याला अनुभवायला येत नाही, तर मग कुठेतरी पाणी मुरतं, म्हणजे आपल्याला जमत नाही. म्हणजे गुरुने लिहिलं आहे ते शास्त्रामध्ये आहे, शास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याची मला आत्मप्रचिती आली, म्हणजे आपलं कोडं फिटलं, आपलं कोडं सुटलं. आणि त्रयभक्ती आहे. आणि ही त्रयभक्ती जोपर्यंत टॅली होत नाही तोपर्यंत आपण ज्ञानी आहोत, आत्मज्ञानी आहोत याचा विचार पण करू नये. म्हणून जे काय दिलंय ज्ञानोबारांनी ते आपल्यालाच आपली सोडवणूक करण्यासाठी दिलेलं आहे. आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. संसारामध्ये आपण अडकलोय. संसार म्हणजे जन्ममरणाचा फेरा. संसार म्हणजे आपला भांड्या कुंड्यांचा संसार नाही बरं का. संसार म्हणजे काय, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. हा भवरोग लागलेला आपल्याला. या भवरोगातून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तरच आपल्याला, आणि त्याच्या आत्मप्रचिती येण्यासाठी आपल्याला भक्ती करायची. माळ आपल्याला गळ्यामध्ये का घालायची, तर आपल्याला जीवाशिवाचं ऐक्य करून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे, याच्यासाठी शास्त्र आहे. यात आपण पूजा अर्चा करून आपले जन्ममरणाचा फेरा नाही चुकू शकत. कारण तिथे ती पहिली भक्ती ती करायची नाही का, ती करा, आपण ती पहिली भक्ती आहे. पण आपल्याला बरेचसे पंथ पहिलीलाच आहेत, पुढे जातच नाही. त्याला आपण काय करणार, काहीच करू शकत नाही. कारण ज्ञानोबारांचा आधार घ्या, तुकोबारांचा आधार घ्या, नाथबाबांचा आधार घ्या ना संतांचा आधार. संतांनी आपल्यासाठीच लिहून ठेवलेला आहे. म्हणून मूळ आधार काय लिहिलंय, मूळ आधार म्हणजे मूळाधार शक्ती, म्हणजे मूळाधारामध्ये असलेली शक्ती ती कुंडलिनी, तिला आपण वरच्या दिशेला आणता आलं पाहिजे. आणि ती वरच्या दिशेला आणण्याची क्रिया आहे ही कोणी सांगत नाही. आणि ती सांगणं म्हणजे ज्ञान, खरं तिथे ज्ञान आहे. काही लोकांना प्रबोधाचं चिंतन दिलंय आणि पुढे सोडून दिलं त्यांनी. काही लोकांना अनुग्रहाचं चिंतन दिलंय सोडून. पण पुढं कोण तुम्हाला नेईल. आपण अजून पहिलीलाच आहोत. मग आपण कधी जाणार 10वीला, कधी 12वीला जाणार, कधी आपण कॉलेजला जाणार. आणि कॉलेजच्या बाहेर पडून आपल्याला अजून पैसा पण कमवायचा आहे, नोकरी धंदा पण करायचा आहे अजून. मग आपण अजून कुठे आहोत, आपण अजून ज्युनियर KG, सिनियर KG. 50 वर्षाचे झाले तरी आपण ज्युनियर KG, अजून सिनियर KG. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहायचं असेल, संतांच्या संगतीमध्ये राहूनच आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. म्हणून काही नका करू, संत संग करा, संत संग करा. 17वीचे पानियाडे बलियाविले. मग कुंडलिनी अंतर्मुख होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे 17व्या कलेचे तळे स्वाधीन करून घेतात.
काय करतात, कुंडलिनीचे ऊर्ध्वमुखे होऊन तिच्या प्रकाशाने म्हणजे कुंडलिनीच्या प्रकाशामध्ये मन आणि प्राण यांच्या अनुकूलतेने मनाला आणि प्राणाला एकवटून ब्रह्मरंध्रात जाऊन चंद्रामृताचे म्हणजे चंद्रामृताचे तळे आहे तिथे, त्या तळ्याला काय स्पर्श करून ते तळं आपल्यामध्ये स्वाधीन करून घेतात. आपल्या स्वतःच्या साधनेच्या बलावर ते साधू काय करतात, स्वाधीन करून घेतात. तेव्हा प्रत्याहारी ख्याती केली. जोपर्यंत प्रत्याहारी म्हणजे काय, प्रत्याहारी म्हणजे सगळे इंद्रिय आपली एका आत्मस्वरूपाकडे आणणे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी म्हणजे प्रत्याहार म्हणजे सर्व इंद्रिये एका आत्मस्वरूपाकडे आणणे. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की एकादशी म्हणजे काय, तर एकादशी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वा मन एका आपल्या आत्मतत्वाकडं आत्मस्वरूपाकडं आणणं म्हणजे एकादशी. सगळं आलं त्याच्यामध्ये. एकादशी करायची म्हणजे काय, हे सगळं आपल्याला एका आत्मतत्वाकडे आणायचं. आणि ती एकादशी रोजचीच होते साधकांची. पण साधक लक्ष घालत नाही. साधक काय करतात, उपवासाच्या मागे पळतात. बापरे, हे नाही खायचं, ते नाही खायचं. करा तुम्ही, आम्ही नाही म्हणत नाही, पण खरा त्याचा अर्थ मतीचा अर्थ काय, मतीचा अर्थ म्हणजे मतीमधून बाहेर निघालेला अर्थ म्हणजे ध्यान करता करता ती मती शुद्ध होते. आणि शुद्ध मतीतून निघालेला अर्थ असा आहे की 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 11वा मन एका आत्मतत्वाकडे आणणे, एका आत्मतत्वाशी एकरूप करणे, एका आत्मतत्वाचं भजन करणे, एका आत्मदेवाचं भजन करणं, आणि त्याला एकादशी म्हणतात. आणि अशी एकादशी कोणाची झाली, तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजांनी 16 एकादशा केल्या. 16 पंढरीला गेले 16 वेळेला आणि 17व्या वेळेला भगवंताला प्रार्थना केली. आणि 17व्या वेळेला त्यांची कुंडलिनी जागृत झाली आणि पांडुरंग परमात्मा त्यांना ध्यानाला बसला आणि तिथेच त्यांना भेटला. आणि मग त्यांनी 17वीचे स्तन्यदेशी आणि हाताचा हल्लर घाशी म्हणजे 17वीचं स्तन्य देणारा श्रीगुरु त्यांच्या जीवनात आला, बाबाजी चैतन्य. आणि त्यांनी स्तनपान केलं त्या ज्ञानाचं. आणि अनुहाताच्या माध्यमातून, अनुहात नादाच्या माध्यमातून ते ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झाले. आणि मग त्यांनी त्यांचे उद्गार निघाले की तुका म्हणे लक्ष लक्षुने अंतरी तोच वारकरी पंढरीचा. बघा तुकोबाऱ्या सांगतात की नाही, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी म्हणजे लक्ष्यार्थ ज्ञान आहे, वाच्यार्थ नाही. वाच्यार्थ काय, नुसतं वाचन करून काय मिळणार आपल्याला. मग वाचन करायचं नका, करा, पण लक्ष्यार्थ साधता यायला पाहिजे. वाच्यार्थातून लक्ष्यार्थाकडे जायला पाहिजे. आणि लक्ष्यार्थ साधन म्हणजे भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय, लक्ष्यार्थ साधणे. हो, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवून, अंतरी म्हणजे अंतर्मुख होऊन, ती कुंडलिनी शक्ती जागृत करून, अंतर्मुख होऊन, प्राणापानाची भेट करून. प्राणापानाची होता भेटी, लिंगदेहाची सुटली गाठी. लिंगदेहाची गाठ सुटली पाहिजे. आणि अनाहत नादातून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची आपल्याला काय होतो, अनुभूती येते. आणि मग आपल्याला देहाचा विसर पडतो पूर्णपणे. त्याचं प्रत्याहारे ख्याती केली म्हणजे काय, म्हणजे इंद्रिय काय केली, एका इंद्रिया अंतर्मुख केली, एका आत्मदेवाशी एका आत्मतत्वाशी एकरूप केली. प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली पोहली आणि संपूर्ण इंद्रियांना जिंकलं. ज्ञानोबा सांगतात की नाही 6व्या अध्यायामध्ये, तया स्वतः अंतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. सकळ कामोपशांता, स्वतः अंतःकरण जिता, स्वतःचा अंतःकरण जिंकला. सकळ कामोपशांता, सगळ्या प्रकारची वासना शांत झाली. परमात्मा परवता दुरी नाही, परमात्मा लांब नाही.
फक्त इंद्रिय तुम्हाला जिंकता यायला पाहिजे. इंद्रिय दमनासाठी, इंद्रिय जिंकण्यासाठी या सगळ्या आपल्याला जे काही ज्या मुद्रा दिलेल्या आहेत त्या मुद्रा आपल्याला जमल्या पाहिजे. मुद्रा ती 5वी लावून ये लक्ष आत्मा तो प्रत्यक्ष हरिदिशे मुद्रा लावता यायला पाहिजे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरले परब्रह्म ते. जे सद्गुरूंनी आपल्या कानामध्ये पेरलं महावाक्याचा बोध दिला, डोळा ते उगवले, कानामध्ये पेरला आणि डोळ्यातून प्रकाश पडला. व्यापक भरले परब्रह्ममध्ये आणि जिकडे तिकडे परमात्मा दिसायला लागला. ही माया नसून या मायेला चालवणारा जो परब्रह्म तत्व त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले आणि मग त्यांनी लिहिले कानी जे पेरिले डोळा जे उगवले आणि व्यापक भरले परब्रह्म ते. म्हणून माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया आणि अंग आणि छाया सारखीच. माया त्याची ब्रह्म, मायाच ब्रह्म आहे आणि ब्रह्म तीच ब्रह्म. ब्रह्म काय? ब्रह्म त्याची माया आणि ब्रह्मच माया आहे. म्हणजे कुठंच भेदभाव दिसला नाही त्यांना. माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगच नव्हे की आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. ज्ञानोबा सांगतात दुधाचाच दही होतो. मग दही घट्ट झाला पण तो कशापासून झाला? दुधापासून झाला. तसं संपूर्ण परब्रह्म जे आहे, जरी आपल्याला संपूर्ण माया दिसत असली तरी त्या मायेला चालवणारा तो परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्म तत्वाची ओळख करण्यासाठी आपल्याला ह्या क्रिया दाखवलेल्या आहेत आणि या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला जसं दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात हरिपाठाच्या काय सांगतात की मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंत. नाही का, आपल्याला मंथन करायला सांगितलं आहे आणि मंथन करण्याची प्रक्रिया इथे दिली त्यांनी ज्ञानोबांनी. संपूर्ण बरं का, संपूर्ण ज्ञान हे गुह्य आहे पण समजण्यासाठी आपल्याला तुकामाने अंगी व्हावे ते आपण. तेव्हा प्रत्याहाराची ख्याती केली, विकारांची सपिली बहोली. बघा, विकारांचा फडशा पाडून टाकला. जोपर्यंत इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत विकार आपल्याकडे जसेच्या तसेच आहेत. जसेच्या तसेच बरं का. इंद्रिय बांधली आणली हृदयात. बघा, सर्व इंद्रियांना हृदयाच्या आतमध्ये बांधून आणलं प्रत्याहाराने. म्हणजे अंतर्मुख झाला म्हणून अंतर्निष्ठ तितकेच उतरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. जो अंतर्मुख झाला तोच तरणारे, जो अंतर्बाह्य होईल तो बुडून जाणार. मग आपण किती तास अंतर्मुख व्हायचं? 2 तास व्हा, 4 तास व्हा, 5 तास व्हा ना अंतर्मुख व्हायला काय आपल्याला? सकाळी 2 तास करा, 1 तास करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, अंतर्मुख व्हा. जोपर्यंत अंतर्मुख आपण पूर्णता साधली जात नाही अंतर्मुखता, तोपर्यंत आपल्याला हे ज्ञानाची प्रचिती येणार नाही. प्रचिती विन केले ते अवघेचे व्यर्थ गेले. आपल्याला प्रचिती आली नाही तर आपण केलेले सगळे कर्म फुकट जाणारे, आपण केलेली मेहनत फुकट जाणारे. आणि मेहनत आपल्याला सगळ्यात जास्त कुठे करायची? तर अंतर्मुखतेवर. जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, अंतर्मुख व्हा. इंद्रिय बांधून आणलेली इंद्रिया हृदयातून आणि अंतर्मुख झाल्यानंतर इंद्रिय संपूर्ण हृदयांच्या आतमध्ये बांधून आपण आणतो. म्हणजे हृदयामध्ये सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्म्या मिले एकांती प्रिया जैशी. ज्ञानोबा अजून सांगतात पुढे जाऊन, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती. बुद्धी काय करते? आत्म्याला येऊन एकांतामध्ये जावं लागेल बरं का. काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी. एकांतिवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी. बघा, आपला एक एक क्षण एक एक पल त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला घालवायला लागेल. पण तो कसा सांगितलं तुकोबाराने? तर एकांतवासामध्ये जावं लागेल. एकांतवासामध्ये गेल्यानंतर जे ज्ञानगंगे न्हाले, बघा तेच ज्ञानगंगे न्हाले, पूर्णतः जेवण झाले.
एकांतवासामध्ये जाऊन आपण भगवंताचं चिंतन करणं, आणि त्याला गंगा स्नान सांगितलं आहे. एकांतवासी गंगा स्नानी ज्ञानगंगा. एकांतवासामध्ये गेल्यानंतर ज्ञानगंगा आपल्या आतमध्ये प्रगट होतो. कुठेही जायची गरज नाही. सगळ्या संतांनी काय केलं आहे, ठाईचं बैसुनी करा एकचित्त, सगळे संत सांगतात. आपण एकांतामध्ये जात नाही, आपण भजन करत नाही. पूर्ण बरं का, पूर्ण दरवाजे खिडक्या पूर्ण बंद करून आपल्याला जे काय आहे ते शांत, दरवाजे खिडक्या बंद करा, पंखा बंद करा आणि स्वतःला झोकून द्या त्या हरिनामामध्ये. आत्मप्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. करा एवढं बरं का, करा काय ते आता करा. आणि या घडी आपली साधा हो. आपला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा. तेव्हा सांगितले आपल्याला ते, तेव्हा तुकोबाई म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा. तो आपल्याला करते, आपल्याला आपल्याच देवाला, आपल्याला एकच देव तो आपला करून घ्या त्याला. त्याच्याशिवाय आपल्या जीवाला सुख मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही सुख. सुख जगामध्ये नाही आहे. सुख तुमच्या आतमध्ये आणि तुम्ही शोधता बाहेर. सुख कुठे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. आणि त्या सुखाला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या मुद्रा, या मुद्रा आपल्याला लावता यायला पाहिजे. म्हणून ज्ञानवरांच्या 6व्या अध्यायाला ज्यांच्याकडे नाम नाही, मंत्र आहे उघडा, ते हात पण लावत नाही. ते म्हणतात नाही, ते नाही जमणार आम्हाला. का तर मुद्रा कशी लावायची माहीत नाही ना. त्यावेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांच्या परिवाराचा फरसा पाडतो बघा. प्रत्याहार म्हणजे काय? अंतर्मुख इंद्रियांना आपल्या आतमध्ये अंतर्मुख करून त्या इंद्रियांवर विजय मिळवता यायला पाहिजे. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. जिंकलास रे जिंकलास म्हणून ध्यानाचा निशाण, ध्यानाचा झेंडा आपल्याला फडकवता येतो. आणि आपण जिंकलो रे जिंकलो म्हणजे सगळ्या विषयांना आपण काय केलं, आपल्या स्वाधीन केलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घरविते केले. हे कधी म्हणले तुकोबा? जेव्हा अंतर्मुख झाले तेव्हा. तुका म्हणे देह भरला विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. ते सातत्याने विठ्ठल 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 अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं. तसं आपलं व्हायला पाहिजे. असं प्रत्येक जीवाचं चिंतन जर चालू झालं तर आपण भगवत स्वरूपाशी एकरूप होऊ. चिंतन नसेल, चिंतन लावी चित्ताला वेड बघा. चिंतनच चित्ताला वेड लावतो. आणि चित्त शुद्ध आपल्या चिंतनातून होतो. चित्त शुद्ध असं होत नाही बरं का, आपल्या चिंतनातून चित्त शुद्ध होतो. आणि म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रन खाती सर्पत आहे बघा. चित्त शुद्ध झाला तर शत्रू पण मित्र होतात, व्याघ्र पण खाऊ शकत नाही. हे संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आपल्याला श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, पांडुरंग दिवेकर बाबा हे सर्व संतांनी आपल्याला दिलेली आहे. पण आपला तिकडं दुर्लक्ष झालेलं आहे. आपण तिथं हजर नाही आहोत म्हणून आपल्याला हे संपूर्ण शास्त्र कळत नाही. शास्त्र कळण्यासाठी आपल्याला संपूर्ण अंतर्मुख व्हावं लागेल. आणि एकदा अंतर्मुख होण्याची तुम्हाला सवय लागली का बहिर्मुख झालो आपण तर आपल्यालाच त्रास होतो. मग तुकाराम महाराज म्हणतात की पाण्याविना मासुळी तैसा तुका तळमळी. एकदा पाणी आटला की जशी मासळी काय करतो, अशी तडफड करतो, तसा तुकोबाराय सांगतात की मला माझ्या हरिनामाचा विसर पडला तर मला त्या तडफडणाऱ्या मासळीसारखा होतो. बघा किती ध्यानधारणा असेल लोकांची, किती श्रद्धा असेल नामावर. ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जे धंदा, या सुसीन नुसता दुसता दृष्टी तो. ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जे धंदा, ब्रह्मनाम टाकून जे साधन असेल ते धंदा झाले लोकांचा. सांडून की जे धंदा, हे असोसील नुसतं ब्रह्मनाम टाकून जे करू ते आपल्याला
त्रासदायक होणार आहे, क्षीणच होणार आहे. दृष्टी जे म्हणजे इथे हे आपल्याला दुःख आहे आणि वरती गेल्यावर पण आपल्याला दुःखच आहे. म्हणून ब्रह्मनामावर श्रद्धा करा आणि ती श्रद्धा अशी ठेवायची बरं का. हे आपल्याला जे दिल्यात, ज्या आपल्याला मुद्रा दिल्यात त्या मुद्राप्रमाणे आपल्याला जावं लागेल. तेव्हा धारणावरून दाटीन नले महाभूतांचे एकवटीले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. आणि आपल्याला काय करायचं, प्राणापानाची पडता मिठी लिंग देहाची, प्राणापानाची पडता भेटी लिंग देहाची सुटली गाठी. किंवा प्राणापान आपण एकत्र करून जर ब्रह्मरंध्रात गेलो आपण, तर इथे सांगतात की संकल्पाचे चतुरंग सैन्य, म्हणजे संकल्प विकल्प थांबतात. संकल्प विकल्प करणारा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार, हे काय आहे तर हे सैन्य आहेत सांगितले. संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त नाहीसे करतात. म्हणजे जे आपल्याकडे, ज्या मनाकडे आपल्याला संकल्प तयार होतात, तो संकल्प मन भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याकडं मनाकडे उठणारे संकल्प विकल्प म्हणजे विचार काय करतात, थांबले जातात. कारण ज्या मनाकडे विचार येतात, संकल्प विकल्प उठतात, तोच मन भगवंताच्या भजनामध्ये रममान झाला तर संकल्प विकल्प उठतील का? बघा, साध्या भाषेत सांगतो, साध्या आणि सरळ सोप्या भाषेत, अनुभवजन्य ज्ञाने. जर मन एकदा भगवंताच्या चिंतनामध्ये गेल्यानंतर मन काय करतो, बुद्धीला चालना देतो. आपल्याला दिलेलं भजन जे आहे की अहम ब्रह्मास्मी, आपल्याला बोध दिलेला आहे आणि आपण परब्रह्म आहोत, असं जर आपण भजन केला तर ते कुठे जातो, बुद्धी काय करते, बुद्धी ते आपल्याला ते ज्ञान धरून ठेवतो. म्हणजे तो भजन काय करतो, बुद्धी ॲक्सेप्ट करतो, बुद्धीकडे ते भजन चालू होतं आणि बुद्धी काय करते, चित्तामध्ये टाकते. आणि चित्त काय करतो, चित्त काय होतो, तर चित्त सातत्याने त्याचं चिंतन करतो, त्या नामाचा चिंतन करतो चित्त. आणि नामाचं चिंतन चित्ताने केल्यानंतर चित्त चैतन्यमय होतो आणि चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य हाच परमात्मा आहे. आणि ज्याचं अखंड चैतन्य भजनाच्या माध्यमातून ज्याचं चैतन्य स्वरूप झालेलं चित्त आहे, आणि तोच ज्ञानी आहे. ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो ज्ञानोबराय सांगतात बघा. म्हणजे कोणता भक्त, कुठला भक्त आहे, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानिया भक्ती मला आवडतो. तर ज्ञानिया भक्ती कोणाला म्हणतात, ज्ञानिया जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो बघा. का तर तो चैतन्याशी एकरूप झाला. म्हणून माझा खरा भक्त तो आहे आणि आपण खरे भक्त व्हायला पाहिजे. आपल्या अजून चित्ताचं चैतन्य झालेलं नाही तर आपण अजून खरे भक्त नाही आहोत. हे बरं का ज्ञानोबाराने लिहून ठेवले म्हणून तुम्हाला सांगतो मी. हे आमच्या मनाचं सांगत नाही. ज्ञानी आहे तो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. माझा सर्व सुख आणि समाधान कोण आहे, तर ज्याच्या चित्तामध्ये चैतन्य निर्माण झाला आणि ज्याचा अखंड चिंतन विठोबाचं चालू झालं. मासनी शैनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नामा आत्मज्ञानी बोली जे पार्था. त्याला आत्मज्ञानी म्हणतात तो. ज्याचा अखंड भजन चालू त्याला आत्मज्ञानी. जो चांगला सांगतो, कथाभाग सांगतो, कीर्तन चांगला करतो, प्रवचन चांगला करतो, इकडच्या तिकडच्या काय करतो गोष्टी सांगतो, त्याला नाही सांगितलं आत्मज्ञानी. त्याला नाही म्हणत. आसनी शयनी भोजनी म्हणजे झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, सर्व काही कर्म करताना, उद्योगधंदा करताना विसर नाही माझ्या नामी. ज्याला त्या हरिनामाचा विसर पडत नाही, तया नामा आत्मज्ञानी बोली जे पार्था. अरे पार्था, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. बघा किती स्पष्ट लिहिले.
काया वाचा मनसा पडला माझ्या भक्तीचा ठसा, भजताना 8 दिवस निसा. भक्ती दशा या नाव, त्याला भक्ती म्हणतात. कायाने वाचने मनाने सातत्याने चिंतन करतो, मुखाने हरिनाम चालू आहे, वाचने कायाने संपूर्ण रोम रोम भजन करतो, कायाने मनसा मनाने भजन करतो, चित्ताने भजन करतो, बुद्धीने भजन करतो, अंतकरणामध्ये भजनच भजन. काया वाचा मनसा, कायेन वाचा मसुंदरी आम्ही बुधात म्हणावी. आहे ना आपल्याला आरती, ती आरती ह्याच्यावरच आहे की नाही. आणि मग आपण लोटांगण घालतो की नाही. घालीन लोटांगण म्हणजे काय, त्याचा अर्थ तोच आहे ना. अखंड ज्याचं चिंतन चालू आहे तो आत्मज्ञानी सांगितलंय. आणि त्या आत्म्याला आपल्याला व्यापकता येते, तशा आत्म्याला व्यापकता येते. आणि तो व्यापक झालेला आत्मा सगळीकडे परब्रह्म तत्वाची अनुभूती घेतो. सगळीकडे जिकडे जाल तिकडे त्याला परमात्मा दिसतो. ऐसे व्यापक ज्ञान भले, जया पुरुषाच्या हृदय दिसत आले. तयाची साम्यता दृष्टी बोली. विशेष काय, मग तो समदृष्टी झाला की नाही. सगळीकडे समान समबुद्धी घेता समान श्रीहरी. सगळीकडे त्याला सम दिसायला लागलं. द्वैत भाव निघून गेला, दुजा भाव निघून गेला आणि आपणच परब्रह्म झालो. या सगळ्या परब्रह्म होण्यासाठी आपल्याला मुद्रा दिली आहे ज्ञानोबऱ्याने. तेव्हा धारणावरून दाटी नले, इतर इतक्यांत धारणारूप घोडेस्वार हे हल्ला करून पंचमभूतांचे ऐक्य करतात. काय करतात, धारणारूप घोडेस्वार. धारणा म्हणजे काय, धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचभूतांचे ऐक्य करतात व संकल्पाचे चतुरंग सैन्य मन बुद्धी चित्त अहंकार नाहीसे करतात. आपल्याकडे येणारे संकल्प विकल्प जे आहेत ते संकल्प विकल्प काय करतात, कुठे येतात, मनाकडे येतात, बुद्धीकडे येतात, चित्ताकडे येतात. आणि ते चित्त जर आपलं रामरूप झालं, मन हे राम झालं, मन हे राम झालं, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीपदाशी आपण निवृत्त होतो. या संपूर्ण संकल्प विकल्पातून आपण बाहेर पडतो. आणि मग नंतर लिहिले काय लिहिले नंतर, तयावरी जाईत रे जाईत. बघा, जिंकलास रे जिंकलास म्हणजे युद्ध जिंकलो आपण. म्हणून ध्यानाचे निशाण वाजवतं. ध्यान आपला पूर्णपणे लागला, त्या परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप झालो, असे आपल्याला अनुभूती येते. म्हणून जाईत रे जाईत म्हणून निशाण ध्यानाचे वाजत दिशे तन्मयाचे. झलकत एक छत्र आणि तद्रुपतेचे एक छत्र झलकत असलेले दिसतं. तद्रुप्त म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, ते तद्रूप. तद्रूप म्हणजे काय, भगवंताचं भजन करता करता त्या भजनानंदामध्ये जाऊन स्वतःच्या देहाचा विसर पडणं. गोविंदो गोविंदो मना लागली या छंदो, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंदो मना लागली या छंदो, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. अखंड चिंतन. आणि हे सगळं बरं का, या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं ज्ञान होतं. आणि हे प्रक्रिया देणारे संत आपल्या जीवनामध्ये आले. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, हे सगळे बाबा आपल्या जीवनामध्ये येऊन गेले. आणि आमच्या घरांमध्ये आमचे गजानन महाराज, जयराम महाराज, तसेच आपले शरद बाबा, प्रकाश बाबा, हे सगळे संत आहेत. आणि या संतांनी काय केलं, हे ज्ञान आपल्यापर्यंत आणण्यासाठी अतोनात कष्ट केले. आणि त्या कष्टाची बरं का, कष्टाची फलश्रुती म्हणून आपल्याला मिळाले. आपल्याला फलश्रुती आहे, त्यांनी ते त्रास घेतलं. आपल्याला कमी त्रासामध्ये आपल्याला व्यापार करता येईल हरिनामाचा. कमी त्रासामध्ये त्यांना जास्त त्रास झाला. सुरुवातीला जो पैसा माणूस कमवतो त्याला खूप त्रास होतो. आणि एकदा का पैसा माणसाच्या हातामध्ये आला मग त्याला त्याच्या पिढीला कमी मेहनत करावी लागतो. आणि ते नामाचं बीज आमच्या घरामध्ये ज्यांनी आणलं ते आमचे सच्चिदानंद सद्गुरू आपले गजानन महाराज, जयराम महाराज यांना नतमस्तक होऊन झालेली सेवा, आजची सेवा मी आपल्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.
पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.